पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान, लेखक सुभाष वारे. प्रकरण क्रमांक 11. एकरूप नागरी संहिता, समान नागरी कायदा. संविधानातील या 44व्या कलमासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा सरकारकडे विचारणा केली आहे. एकरूप नागरिक संहिता करण्यासंदर्भात सरकारचा काय विचार आहे अशी चौकशी करून या विषयाबाबत आपला आग्रह नोंदविला आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात प्रत्येक वेळी समान नागरी कायदा या नावाने हा विषय समाविष्ट असतो. काही हिंदू कट्टरतावादी गट सतत मुस्लिम समाजाचा तथाकथित अनुनय आणि या विषयाची सांगड घालत धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात. समान नागरी कायद्याची मागणी करणाऱ्यांनी समान नागरिकत्वाबद्दलही स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. समान नागरी कायदा नसल्याने राष्ट्रीय एकात्मतेला फार मोठा धोका आहे अशीही काहींची मांडणी असते. या विषयाशी संबंध असलेल्या सर्वच समाज घटकांनी व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून या मुद्द्याचा खुलेपणाने विचार केला पाहिजे. पहिली बाब म्हणजे नागरिकांच्या आपापसातील संबंध व व्यवहार नियमित करण्यासाठीचे जे जे कायदे आहेत त्यापैकी 99% कायदे सर्व धर्मियांसाठी समान आहेतच. वाहतुकीचा सिग्नल जर तोडला किंवा चोरी केली, भ्रष्टाचार केला किंवा कोणाला जमीन खरेदी विक्री करायची असेल किंवा उत्पन्नावर कोणी किती आयकर भरावा, अशा कितीतरी बाबतीत जे कायदे आहेत ते वेगवेगळ्या धर्मातील लोकांसाठी वेगवेगळे नसून सर्वांसाठी सारखेच आहेत. वेगवेगळ्या धर्मियांसाठी वेगवेगळे कायदे हे फक्त विवाह पद्धती, घटस्फोटाची व पोटगीची नियमावली, वारसा आणि दत्तक या 4च मुद्द्यांबाबतीत आहेत. आता या 4 मुद्द्यांच्या बाबतीत एकरूप नागरी संहिता बनवायची तर त्याचा अर्थ एका धर्माच्या पद्धती, नियम दुसऱ्या धर्मावर लादणे असा तर नक्कीच होऊ शकत नाही. या मुद्द्यांबाबत फक्त मुस्लिम समाजाची अडचण नाही. हिंदूंमधील वेगवेगळ्या जाती जमातीतही लग्नाबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. बऱ्याच ठिकाणी घटस्फोटाबाबतचे निर्णय जात पंचायतीच करतात आणि तिथे बहुतेक वेळा महिलांवर अन्याय होतो. वरील 4 मुद्द्यांच्या बाबत एकरूप नागरी संहिता बनवायची तर धर्माच्या अभ्यासकांसोबत कायदेतज्ञ, शरीर विज्ञानाचे तज्ज्ञ, सामाजिक शास्त्राचे अभ्यासक अशा लोकांना बसवून 4ही बाबतीत कुठल्या धर्मात चांगल्या परंपरा आहेत त्या तपासून प्रत्येक धर्मातील काही योग्य असलेले घ्यावे लागेल आणि त्या धर्मातील अयोग्य असलेले नाकारावे लागेल. ही प्रक्रिया खूपच किचकट असणार आहे, पण मनमोकळ्या संवादातून हळूहळू ती पुढे नेता येते का हे बघावे लागेल. महिलांवर अन्याय करणाऱ्या किंवा महिलांची अप्रतिष्ठा करणाऱ्या परंपरा कुठल्याही धर्मात असतील तर त्या नाकाराव्या लागतील. उदाहरणार्थ जुबानी तलाक, बहुपत्नीत्व, विवाह प्रसंगी कन्यादान अशा परंपरा नाकाराव्या लागतील. महिलांना आणि त्यातही विशेषतः मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी काही पावले आपण उचलली पाहिजेत. हा संवाद समाजात सुरू व्हायचा असेल तर समान नागरी कायद्याच्या नावाने राष्ट्रीय एकात्मतेला धोका, विशिष्ट समाजाचे लांगुलचालन ही ओरड थांबवली पाहिजे. एकरूप नागरी संहितेच्या दिशेने वाटचाल म्हणून 2 गोष्टींवर आपण काम करू शकतो. एक म्हणजे त्या धर्मासाठी जे वैयक्तिक कायदे म्हणजे पर्सनल लॉज आहेत त्यात महिलांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून योग्य त्या सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरी म्हणजे विशेष विवाह कायद्यानुसार सर्वांनी लग्न करण्याचा आग्रह धरणे. विशेष विवाह कायदा सर्व जाती धर्माच्या लोकांना लागू होतो. तो कायदा सर्वांसाठी समान आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं जो कायदा धर्मनिरपेक्ष कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे विवाह करण्याचा सर्व धर्मियांनी आग्रह धरावा. याच पद्धतीने मूल दत्तक घेण्याच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा एक चांगला निकाल आलेला आहे. सर्व धर्मियांनी त्याप्रमाणे वागावे. त्यातून जो संवाद वाढेल तो आपल्याला हळूहळू एकरूप नागरी संहितेकडे घेऊन जाईल. मुस्लिम महिलांना न्याय देण्याच्या नावाखाली NDA सरकारने केलेला मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिकार कायदा 2019 हा मुस्लिम महिलांना संविधानिक मार्गाने घटस्फोट कसा मिळेल याचे उत्तर देण्याऐवजी या प्रश्नाला फौजदारी गुन्ह्याचे स्वरूप देणारा असल्याने हा कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा आहे.